जीवनात काहीतरी करण्याची इच्छा असेल तर मार्ग अनेक असतात, पण ते शोधता यायला पाहिजेत आणि आलेल्या संकटांवर मातही करता आली पाहिजे. याचेच एक उदाहरण म्हणजे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात असलेल्या ढगा या गावातील रहिवासी चित्रकार डॉक्टर युवराज आनंदरावजी ठाकरे. युवराज हे जन्मतः दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. युवराज यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. चित्रकला क्षेत्रात आपले नाव मोठे होण्यासाठी युवराज यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. अगदी शाळेत नाव न घेण्यापासून ते बसमध्ये चढायला उशीर लागतोय म्हणून बस न थांबण्यापर्यंतचे प्रसंग त्यांच्या सोबत घडलेत. पण ते मागे फिरले नाहीत. आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर त्यांनी मात केली. त्यात त्यांचे कुटुंब सुद्धा त्यांच्या पाठीशी वेळोवेळी होते. युवराज ते चित्रकार डॉक्टर युवराज हा प्रवास त्यांनी कसा पार केला हे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव चित्रकार डॉक्टर युवराज आनंदरावजी ठाकरे, राहणार ढगा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती, अध्यक्ष कलाजीवन बहुउद्देशीय संस्था ढगा. चित्रकार क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हायचं कारण एकच होतं की जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी पुस्तकामध्ये शिवाजी महाराज, जे पौराणिक चित्र आहे, रामायणातले काही चित्र, महाभारतातले चित्र, ते मला असे आकर्षित करायचे. पुस्तकामध्ये इतिहास आहे, बालभारती आहे, तर मला वाटायचं की या पुस्तकामध्ये कोणीतरी एका चित्रकाराने हे चित्र काढले असावे. हाच दृष्टिकोन ठेवून मला चित्रकलेमध्ये आवड निर्माण होत गेली. आतापर्यंत मी असे अनेक चित्र काढलेले आहे. जे सामाजिक उपकरणावर आहे त्याच्यावर ड्रॉइंग केलेलं आहे, बुद्धाचं ड्रॉइंग केलेलं आहे, स्त्रीगुण हत्या त्याच्यावर पण मी बरेचसे असं चित्र रेखाटन केलेले आहे. आणि हे जे चित्र आहे स्त्रीगुण हत्या, हे चित्र मी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे आणि प्रदर्शनामध्ये पण याला चांगल्या प्रकारे दाद मिळालेली आहे चित्राला. बघा, माझी जी परिस्थिती होती ते घरची खूप हालाकीची होती. माझी आई, माझे बाबा हे एक शेतकरी होते. माझ्या घरी शेती आहे आणि ते शेतातले कामं करायचे. आणि मला जेव्हा स्कूलमध्ये शिकायचं होतं आणि मी दिव्यांग असल्याच्या कारणाने माझं स्कूलमध्ये नाव घेत नव्हते जिल्हा परिषदला. नंतर आमच्या गावातले जे सरपंच होते त्यांच्याकडे बाबांनी विनंती केली की बाबा याचं नाव स्कूलमध्ये टाकायचं आहे. ते गेले, त्यांना पण एक दोन वेळा नाकारलं. पण ते कसं गावचे प्रथम नागरिक असल्याच्या कारणाने त्यांनी अजून विनंती केली की बाबा तुम्ही ह्या विद्यार्थ्याचं हजरीवर नाव घ्या. तो येऊ अगर नाही येऊ तो त्याचा प्रश्न आहे. आणि विशेष सांगायचं जर झालं तर स्कूल अगदी माझ्या घरापासून जवळ होतं. ठीक आहे, तर मग त्यांनी मोठ्या जीवावर माझं पहिल्या वर्गात नाव घेतलं. आणि जेव्हा माझं पहिल्या वर्गात नाव पडलं तेव्हा मी 8 वर्षाचा होतो. त्यानंतर मला जे शिक्षण होतं, गणित झालं किंवा इंग्रजी झालं, यापासून मी खूप लांब होतो. कारण मला ते माझ्या डोक्यातच नाही बसायचं. मला एकच दिसायचं का ड्रॉइंग. त्याच्यानंतर माझ्या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर एकदरा म्हणून गाव आहे. तिथं जागृत विद्यालय एकदरा ते स्कूल आहे. मग तिथं माझं नाव दाखल केलं. 2 ते 3 महिन्याचा प्रवास हा बैलबंदीने झाला स्कूलमध्ये. मग त्याच्यानंतर मला एक 3 चाकी सायकल मिळाली. ती 3 चाकी सायकल मिळाल्यानंतर मी त्यानं प्रवास करू लागलो. 10 वर्ग पास झाल्यानंतर जे 11वीचं शिक्षण मला घ्यायचं होतं ते लयच कठीण होतं माझ्यासाठी. आणि मला एसटी चढण्यासाठी थोडा टाइम लागत होता. आणि तो टाइम जो लागत होता तो टाइम पाहून एसटी वाले मला बघून एसटीच नव्हती थांबत. समोर जात होती किंवा मागे थांबत होती. असं करत 2 वर्षाचा प्रवास मी एसटीने आणि ऑटोने केला. असं करत मी एटीडी पास झालो होती. एटीडी झाल्यानंतर मी डिग्री मध्ये प्रवेश घेतला, GDR 4 वर्षाचं. ते पूर्ण केलं. ते पूर्ण करत असताना मी जेव्हा 3rd इयरला होतो असंच मी एक माझा ड्रॉइंग स्त्रीगुण हत्येचं मी फेसबुकला टाकलं होतं. आणि तेव्हा ते आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी होतं. प्रदर्शनामध्ये मला पहिलं पारितोषिक घेतलं. असंच करत मला चित्रकलेमध्ये आवड निर्माण होत गेली. यशाचे शिखर गाठायचे असेल तर कारण देऊन चालणार नाही. येईल त्या परिस्थितीवर मात करता यायला पाहिजे, असे युवराज यांनी सांगितले. अशाच यशोगाथा बघण्यासाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.